पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 6 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत माळी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी सकल माळी समाज पूर्व विदर्भाच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच आगामी निवडणुकांमध्ये समाजाला डावलल्यास अकोला पॅटर्न राबवण्यात येईल असा इशाराही समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला। मागील 25 वर्षांपासून विधान परिषद निवडणुकीत माळी समाजाला उमेदवारी दिली जात नसल्याने समाजामध्ये नाराजीची भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये माळी समाजाची लोकसंख्या 15 ते 18 लाखांच्या दरम्यान असून समाजाने वेळोवेळी काँग्रेस आणि भाजप या दोनही प्रमुख पक्षांना पाठिंबा दिला आहे। मात्र राजकीय प्रतिनिधित्व समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। समाजातील अनेक कार्यकर्ते सक्षम असूनही त्यांना राजकीय संधी मिळत नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष वाढत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। तसेच प्रतिनिधित्व अभावी समाज विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये माळी समाजाची आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगण्यात आले। राज्य आणि केंद्र स्तरावर प्रभावी प्रतिनिधित्व नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडूनही समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। 2019च्या चंद्रपूर लोकसभा तसेच 2024च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकांमध्येही अकोला पॅटर्न राबवण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला। त्याचे परिणाम प्रस्थापित राजकीय पक्षांना भोगावे लागतील असेही स्पष्ट करण्यात आले। पत्रकार परिषदेला गोविंदराव वैराळे, रवींद्र अंबाडकर, मुकुंदराव पोटदुखे, मधुसूदन देशमुख, कैलास जगमाडे, प्राध्यापक प्रदीप दहिकर, अंबादास गाडेकर, शिवराम गुरनुले, शंकरराव चौधरी, श्यामराव नागफासे, ईश्वरराव ढोले, धनराज फकाडे, धनश्रीताई पाटील, सुनंदाताई न्हाल्ले, शालिनी पवार, राहुल पलाडे, देवेंद्र काटे, विजयाताई अंबाडकर, सागर घाटोळे आदी उपस्थित होते। आमची सर्वांची सकल माळी समाजातर्फे माळी समाजातील उमेदवार याच्याकरता आपल्या विधान परिषदेमध्ये त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, याकरता आमच्या सर्व समाज बांधवांची इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मागील आपल्या विदर्भातील पूर्व विदर्भात जवळपास 6 जिल्ह्यात 16 ते 18 लाख माळी समाजाचे लोकसंख्या आहे आणि ह्या माळी समाजाला आम्हाला मागच्या जवळपास 25 वर्षापासून एखादा जर टर्म सोडली तर माळी समाजाला विधान परिषदेत आतापर्यंत कुठलाही आम्हाला चान्स मिळालेला नाही आहे। तर आमची सर्वांची अशी विनंती आहे की माळी समाजात सक्षम असं नेतृत्व आहे आणि त्या सक्षम नेतृत्वाला कदर केल्या जात नाही किंवा त्याला डावलल्या जाते। त्यामुळे त्या सक्षम नेतृत्व कुठल्याही पक्षामध्ये असो त्या पक्षातील आमच्या सक्षम नेतृत्वाला समाजातील त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे। आणि माळी समाजामध्ये अत्यंत नाराजी अशी पसरलेली आहे की कारण बाकीचे हे जे प्रस्थापित पक्ष आहे माळी समाजाकडे एक त्यांना दुर्लक्षित केल्यासारखं असल्यामुळे माळी समाज इकडे दुसरीकडे भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आमची हीच विनंती आहे की माळी समाजातील सक्षम नेतृत्वाला एक उमेदवारी ह्या विधान परिषदच्या येणाऱ्या विधान परिषदेमध्ये उमेदवारी मिळावी अशी आमची विनंती आहे। आम्ही सकल माळी समाज पूर्व विदर्भ याच्यामध्ये अखिल भारतीय माळी महासंघ, कोसे माळी समाज, महात्मा फुले शिक्षण संस्था कडनं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आमचा एक विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पूर्व विदर्भ मध्ये प्रस्थापित पक्षाकडून माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं याकरिता आज आम्ही बैठक बोलावली। तसं बघितलं तर तिन्ही याच्यामध्ये माळी समाजाचं प्रतिनिधित्व चांगलं मोठं आहे, परंतु नागपूर शहरामधनं म्हणजे नागपूर विधान परिषदमधनं जर आपण तिकीट दिली प्रस्थापितांमध्ये भारतीय जनता पार्टी असो की शिवसेना असो की काँग्रेस असो या सर्वांना कडनं आम्हाला यावेळेस माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। आम्हाला 100% खात्री आहे की तुम्ही पेपरमध्ये जेव्हा न्यूज आली तर आमचा 100% विचारच होईल आणि मग त्यानंतर आम्ही आमची काय हे राहील भूमिका ते आम्ही नंतर करू। विधान परिषदेची तिकीट दिली पाहिजे कारण की विधानसभा ऑलरेडी आता सर्व झालेल्याच आहेत आणि विधान परिषदेच्या आता काही राज्यपाल कोटाच्या होत्या, आता काही 3 आता लागलेल्या आहेत 24-25 तारखेला। तर या याच्यामध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे।
आम्ही माळी समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे हे सांगतोय तुम्हाला. भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास, बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में। लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।